सोनदेव तालुका जिल्हा जालना येथील 175 जणांना एकादशीच्या दिवशी भगर खाल्ल्याने विषबाधा झाली होती। त्यातील अनेकांना उपचारासाठी नेर येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच काही रुग्णांना सेवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर यांनी नेर येथील ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांची भेट घेतली। प्रसंगी रुग्णांच्या तब्येती संदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली होती। तसेच तात्काळ उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या। यावेळी भाजप किसान मोर्चे जालना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली, युवा मोर्चाचे जालना जिल्हा महामंत्री विकास पालवे, विक्रम उफाड, युवा मोर्चा जालना जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड, सोनू कुरेवाड, गोविंद खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। काल सोनदेव येथे एकादशी निमित्त सप्त्याची पंगत चालू असताना उपास सोडल्याच्या नंतर साधारणतः 11 साडे 11 वाजता अनेक जणांना, सोनदेव या गावातील अनेक लोकांना विषबाधेचा प्रकार त्या ठिकाणी झाला। उलटी असेल, मळमळ होणे असेल, डोकेदुखी असेल, असे प्रकार जाणवल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना गावकऱ्यांनी त्या ठिकाणी हलवलं। सिंदखेड राजा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र सेवली असेल, नेर असेल, जालना असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 200 पावणे 200 लोकांना त्या ठिकाणी हलवण्यात आलं। तदनंतर आज या ठिकाणी भेट दिली असता डॉक्टर राठोड नेर आरोग्य केंद्रामध्ये आहेत, केदार मॅडम या ठिकाणी आहेत। याही ठिकाणी जवळपास 23 पेशंट आहेत कालपासून, ज्यांची परिस्थिती आता चांगली आहे। आणि निश्चित या दैवाचे या ठिकाणी आभार मी मानेल की कोणालाही सिरियस या ठिकाणी झालं नाही आणि सर्वांना स्टेबल परिस्थितीमध्ये हे सर्व पूर्ण गावकरी त्या ठिकाणी आहेत। निश्चित या ठिकाणचे डॉक्टरांनी जी मेहनत यासाठी घेतली, जे सामाजिक सर्व काम करणारे कार्यकर्ते आहेत, गावकरी तरुण आहेत, यांनी देखील चांगलं काम या सर्व ह्याच्यामध्ये केलं आणि तात्काळ त्या ठिकाणी पेशंट हलवले। आता निश्चित या सर्वांना लवकर बरे होऊन उद्या दुपारपर्यंत डिस्चार्ज होईल। धन्यवाद।